आणि ते सत्र गाजवलं. आता संध्याकाळचं सत्र आहे. कोणता संघ 2 मॅच जिंकेला, कारण की युवा ग्रुप जय कुंभारपाडा आपण पाहिलं तर त्याने प्रभावी कामगिरी, कारण की ज्याप्रमाणे बॉलिंगच्या जोरावर 6 मध्ये 7 डिफेंड केल्या आणि सामना जिंकून आपल्या टीमला मात्र या स्पर्धेमध्ये आणखीन ठेवलंय त्याने. फक्त आपण बघितलं तर तो मॅच जिंकला नाही, तर आज जो आत्मविश्वास मात्र तो त्यांचा जागृत झाला ना की चांगले करू शकतात या ट्रॉफीमध्ये आणि त्या आत्मविश्वासाने खेळण्यासाठी तयार आहेत. जयेंद्र वाघे आणि निलेश बंद्रे ही जोडी आपण पाहिली आहे, परंतु आपण पाहतो या जोडीवर सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला आपण पाहिला तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज राम, जो आपण पाहिला जय वाघोबा कुंभारपाडा टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅचला होते सुरुवात. पंच सुरेंद्रजी घाटाल आम्हाला इशारा देतात सुरुवात झाली आहे. राम ओव्हर द विकेटने सामना करेल निलेश. पहिला चेंडू आपण पाहिला, अगदी मिश्रण पाहायला मिळालं. लेग कटर पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने फ्लिक केला गेला होता, परंतु आउटफील्ड मध्ये मिसफेट झाले आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाले आपल्याला की 2 धावा मात्र इथून जोडल्या जातात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पहिला चेंडू निरीक्षण केलं फलंदाजाने, अगदी फ्लिक केला गेला होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता, गॅप मध्ये खेळला गेला फटका. 2 धावा मिळवत आपण पाहिलं ना तर गोलंदाजाला रीड करण्याची रणनीती होती. राम त्यांच्याकडे आपण जर पाहिली तर कला आहे गोलंदाजी मध्ये. विश्लेषण करायचं तर जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम आपण पहिला प्रभावी कामगिरी या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये केली, ती प्रभावी कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा पाहतोय आपण सुंदर चेंडू आपण बघितला तर अगदी चेंडूला वळण देण्याचं कार्य करतोय राम. आपल्या बोटामध्ये जादू आहे ना ती शेवटच्या क्षणाला दर्शवत असताना पाहायला मिळते. सन्माननीय आपण पाहिलं तर अनिलजी कोम साहेब पुन्हा एकदा इथे दाखल झालेत. पुन्हा एकदा स्वागत असेल अनिलजी कोम साहेब. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणजे त्यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स केले आहेत महत्वपूर्ण चेंडू. जसं म्हटलं जातं ना की नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त ही मेहनत करावी लागते आणि मग ही मॅच जिंकायची असेल तर मग दोन्ही संघांना मोठी मेहनत घ्यावी लागेल. जयेंद्र वाघे यांचा फटका हवेत आहे, उंची जास्त आहे, फाळी क्षेत्र आहे, परंतु पोहोचण्याचा प्रयत्न केला होता स्वतः राम याने, परंतु पोहोचू शकले नाहीये आणि इथे आपण पाहिलं तर मग झेल ड्रॉप झाला आणि थोडंसं बॉडी बॅलन्स बिघडताना पाहायला मिळालं. जमिनीवर आदळलेत, परंतु ही दुखापत जास्त सिरियस आहे का? दुखापत जास्त काही झाले असेल तर आपल्याकडे मेडिकल किट बॉक्स आहे. तर राम मात्र आपण बघितला होता जिथे स्वतः गोलंदाजी करून जिथे झेल निर्माण झाला होता तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ऑल वेल आहेत आणि रिलीज ब्रेक डेफिनेटली आहे आपल्याकडे. तर वेलकम बॅक, ऑल इज वेल. मात्र आपण पाहिलं तर दर्शवलं गेलं की सगळं काही व्यवस्थित आहे. राम याने आणि जयेंद्रसाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन. हो धीमा गतीने टाकलेला चेंडू आपण पाहिला तर मग प्रत्येक खेळाडूची एक ताकद असते, एक कमजोरी असते. कमजोरी ओळखली आहे जयेंद्र वाघेची की काय आहे, चेंज ऑफ दी पेस, आणि तिथे चेंडू हाताळला जातोय. अगदी आतापर्यंत मित्रमाने 2 चेंडू मित्रमाने धीमे टाकले, त्यामध्ये फसवण्याचं कार्य केलं गेलं होतं. राम मात्र आपण पाहिलं आपल्या बुद्धीचा वापर करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये, गोलंदाजांना जाळ्यामध्ये आणण्याचं कार्य त्याने आतापर्यंत केलं सुद्धा आहे. हो यावेळी मात्र आपण बघितलं की वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, गती जास्त प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला आपण पाहिलं हाताळला गेला. एक्स्ट्रा रन्स मिळत टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे, टीमची टोटल 6 या फलकावर पाहायला मिळत आहे. तर जसं म्हटलं जातं ना की हातातलं गेलं तर नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण की फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही आहे. तर कष्ट मात्र करावे लागतील मित्रमाने. गोलंदाजांना इथे विकेट मिळवण्यासाठी, मॅच जिंकण्यासाठी आणि फलंदाजी करणाऱ्या संघात तेच करावं लागेल. यावेळेला फुलटा चेंडू मात्र मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली आहे आणि या चेंडूला मात्र थेट दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून इट्स आउट ऑफ द पार्क. जयेंद्र वाघे नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा.
षटकार टीम ने टोटल पाइली अपन तर 12। जिंदगी से यही सीखा है, मेहनत करो रुकना नहीं, हालात कैसे भी हो किसी के आगे झुकना नहीं। पुन्हा एकदा पाहिलं यावेळी अगदी बॅटच्या रडार मध्ये काउकॉर्नरच्या डोक्यावरून मात्र हा मोठा फटका येतोय। 6 धावांचा षटकार जयेंद्र वाघेने मात्र आपण यावेळी आक्रमण केलं रामवर आणि टीमची टोटल पाहता पाहता आपण पाहिली या 2 मोठ्या फटक्याने 18 च्या घरामध्ये पोहोचली आहे। धन्यवाद डीजे। विश्लेषण करायचं झालं तर मग टीमची टोटल आपण पाहिली आहे 18 धावा। पहिला षटक समाप्त झालंय आणि जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमवर मात्र आक्रमण केले गेले। सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले तर व्यवस्थित होते, परंतु त्यानंतर वाईट नंतर आपण बघितलं की 2 मोठे बिग हिट येताना पाहायला मिळाले आणि मग राम यांचं षटक आपण पाहिलं तर मग मोठं झालं आणि त्याचा फायदा मात्र पिरबाबा टीमला मिळाला। पंकज बॉलिंग ट्रॅक वर आता असतील महत्त्वपूर्ण दुसऱ्या स्पॉल मध्ये। निलेंद्र यावेळेला आपण पाहिलं तर निलेश होता आणि हा फटका मात्र फसला जातोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता निलेशाचा आणि मात्र हवेच्या विरोधात झेल मात्र निर्माण झाला आणि संधी मात्र होती, ती संधी मात्र पूर्ण करत असताना पहिला विकेट डाऊन केला जातोय पिरबाबा स्पोर्ट्स पापडी या संघाचा आणि पहिला मोठा धक्का मात्र बॅक टू द डगआउट निलेश। सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय साईकोपा ट्रॉफी 2025। जसं म्हटलं जातं ना की हवा में ताश का महल नहीं बनता, रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता, दुनिया जीतने का हौसला रखना मेरे दोस्त, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और हार से कोई फकीर नहीं बनता। या वेळेला आपण पाहिलं तर मग या स्पर्धेमध्ये अभिराज्य गाजवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय प्रत्येक संघाचा असेल, परंतु तो प्रत्येक संघ मात्र आपण पाहतोय यावेळेला प्रयत्न हा मोठा करताना पाहायला मिळेल का। हा चेंडू आपण पाहिला तर भरपूर बाहेर फेकला जातोय आणि तिथूनच आपण विश्लेषण करायचं झालं तर मग एक्स्ट्रा रन चा इशारा मात्र मिळतोय। तुमच्या टोटल मध्ये भर पडली आहे 19 धावा। 19 धावांचा उल्लेख करायचा झाला तर मग चांगली स्थिती ही जाणवत आहे सध्या तरी। एक क्षेत्र मात्र आपण पाहतोय शैलेश यांनी निवडलं गेलं की फाईन या क्षेत्रामध्ये खेळायचं आहे, परंतु तिथे खेळण्यासाठी तो जसा चेंडू सुद्धा मिळायला हवा, परंतु तो चेंडू मात्र आपण पाहतोय गोलंदाज मात्र पंकज देत नाहीये। विकेट मिळवल्यानंतर एक वाईट, त्यानंतर मग चांगलं कमबॅक, सध्या तरी एक एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ही आपण पाहिली तर पंकज या गोलंदाजाची। बॉल ऑफ स्टंपच्या जवळ आहे, वाईट बॉलचा इशारा मात्र इथे येताना पाहायला मिळतोय। एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल आणि एक्स्ट्रा रन्सने टीमच्या टोटल मध्ये भर पडते 20 धावा। जसं म्हटलं होतं की चला आज आपल्या नशिबाला एक नवीन वळण देऊया, जिथून मेहनत करूया, अडचणीचा सामना करूया आणि साई कृपा ट्रॉफी 2025 खेळूया। यावेळेला पाहिला आपण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला थेट फेकून दिले शैलेशच्या बॅट मधून आपण पाहतोय हा मोठा धमाका, हा मोठा आघात, चेंडू 7 धावांसाठी षटकार। अनुभव पणाला लावला, फलंदाजाकडे अनुभव आहे, शॉर्ट पिच चेंडूवर कशा प्रकारे तुटून पडायचं आणि ते दर्शवलं गेलंय आणि म्हणूनच म्हटलं जातं किती हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव काय आहे तो मैदानाच्या मध्ये उतरल्याशिवाय येत नाहीये आणि मात्र तो अनुभव घ्यावा लागेल इथे मात्र मित्र म्हणेन गोलंदाजांना। हवेत फटका झेल होऊ शकतोय
फिल्डर आले परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये आणि झेल ड्रॉप होताना पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहिलं तर मग या झेल ड्रॉप झाल्यामुळे 2 धावा मिळत आहेत. तर भरपूर मात्र आपण पाहू शकतो या वेळेला चान्सेस मिळत आहेत. टीमची टोटल आपण पाहिले पोहोचली गेली आहे 28च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4 आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी व्हायला हवी ती होत नाही सध्या तरी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न हवेत निर्माण झाला झेल. यावेळेला गोलंदाज स्वतः होता परंतु तो प्रयत्न मात्र आपण पाहतोय केला होता परंतु प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळाला नाहीये. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम आपण पाहिलं तर आउटफील्ड मध्ये मात्र आपण पाहिलं तर भरपूर काही मिस्टेक करत असताना पाहायला मिळत आहे. आणि त्या मिस्टेकचा आपण पाहिला तर मोठा फटका लागू शकतो. डायरेक्ट हिट जरूर केला गेला होता परंतु आपण पाहिलं तर तिथे जास्त नुकसान नव्हतं. फलकावर 29 धावा आहेत. षटकातील चेंडू एक शिल्लक आहे आणि पाहावं लागेल की या एका चेंडूमध्ये किती धावा इथून जोडल्या जातील. जसं म्हटलं जातं ना की कॅमेरामध्ये लेन्स आणि माणसाकडे सेन्स असला तर जवळचं आणि लांबचं सगळं काही व्यवस्थित दिसतंय. परंतु या वेळेला आपण पाहिलं तर अगदी तर इथून पाहावं लागेल. तर इथे आपण पाहू शकतो सल्ला दिला जातोय. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल साठी मात्र आपण पाहिलं ना तर मग जो सल्ल्याचा फायदा होईल का. अगदी ऑफस्टंपच्या जवळ बॅट आपण पाहिला टोएंडला लागलेला चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू वेगाने पाहता पाहता निघून गेलाय आणि हा आलाय शेवटच्या बॉलवर चौकार. या चौकारानं आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे. टीमची टोटल आपण पाहिलं इथून मात्र पुढे सरकली आहे ती म्हणजेच 33 या आकड्यावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकाचा खेळ झालाय. आपण पाहिलं तर मग जी सरासरी प्राप्त केली अतिशय चांगली. अजून सुद्धा जवळ आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये शैलेश आणि जयेंद्र वाघे नावाचे बॅटर आहेत परंतु शेवटच्या षटकामध्ये या बॅटरना रोखण्यामध्ये यश येईल का जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा या संघाला. या खेळाडूंना मात्र शांत ठेवण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल हे पाहायला मिळेल. परंतु प्रत्यक्षात वही आपण डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या 6 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण परतूया. धन्यवाद सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय सायक्रोपा ट्रॉफी 2025. जसं म्हटलं लागतं ना की सोसावे लागतील घाव करावे लागेल कष्ट तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान अशी गोष्ट. मात्र यश कोण मिळवेल आजच्या दिवसामध्ये येणारा काळ आणि नक्कीच येणारी वेळ मात्र आपल्याला नक्कीच दर्शवेल. सध्याच्या घडीला आपण बघितलं तर वेळ मात्र पेरबाबा टीमची खूप चांगली जात असताना पाहायला मिळते. परंतु आपण पाहिलं आझाद वसई टीम आपण पाहिली आहे ती वाट पाहते कारण की त्यांचा सुद्धा पण विचार करायचा झाला तर परफॉर्मन्स चांगला झाला. तुषार इलेन त्यांनी टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला. शेवटच्या षटकामध्ये दीपेश आले परंतु दीपेशच्या पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि चुका झाल्यात. इझी कॅच होता. शैलेशचा मात्र सुटला जातोय. एकदा केली तर चुकी दुसऱ्यांदा केली तर चुकी पण तिसऱ्यांदा केला तर गुन्हा आणि या गुन्ह्यानंतर मात्र पण बघितलं तर मग सजा तर मिळणारच. आणि आता मात्र आपण पाहिला तर त्या गुन्ह्यानंतर मात्र सजा ही मोठी मिळेल आणि काय मिळू शकते पाहूया आपण. यावेळेला मात्र आपण आक्रमण केलं आणि चेंडू पाहिला आपण तर सरळ 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. मी तर म्हणेन की जर हेल्मेट असेल तर मागून ठेवा. आमचे कॅमेरामॅन आज जास्त असतं मला वाटतं प्रशांत त्यांना टार्गेट केलंय जयेंद्र वाघेने. टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर या षटकाराने तब्बल पोचली गेली 39च्या घरामध्ये 40. यापूर्वी एक सिंगल घेतली होती 33 नंतर एक आपण 34 त्यानंतर एक षटकार. या वेळेला मात्र अपील केली होती. ऑफस्टंपच्या बाहेर मात्र आपण पाहतोय
जरूर आपण पाहू शकतोय मिसिंग लाईन होती आणि तेच कारण सुरेंद्र घाटल सरांनी मात्र आपण पाहिलं सरळ ना मुन्ना ना नाही नाही असं सरळ बोलले आणि नक्कीच आपण पाहू शकतो. तर मग अशी आठवण मला वाटते प्रशांत आदवडे सरांची झाली आहे. फक्त 2 धावा मिळाल्या. ही लाईन आपण पाहू शकतोय की थोडी खराब दिसते आणि हो खराब असं आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येईल आणि त्या व्हाईट नंतर आपण बघितलं की टीम च्या टोटल मध्ये बदलाव झालाय. आमचे स्कोर आम्हाला सांगतात किती धावा झालेत तर आणि यावेळेला बघितलं तर आणखीन एक म्हणजे 44 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. विश्लेषण करायचं झालं तर मग आता शेवटच्या षटकामध्ये धाव गतीवर कंट्रोल ठेवायला हवंय परंतु त्या धाव गतीवर आपण पाहू शकतोय कंट्रोल मात्र राहत नाहीये. हा अगदी सुंदर चेंडू होता परंतु थर्डमॅनचे खेळाडू पाहतो पाठलाग करतायत चेंडूचा. चेंडू थांबत नाहीये. काय जोडीचे 48 धावा फलकावर 2 आणखीन चेंडू शिल्लक आहेत. जयेंद्रसाठी आपण पाहिला तर हा फटका मात्र आपण पाहिला तर गलीच्या दिशेने जात असताना पाहायला मिळाला. 1 धाव मात्र मिळेल. 49 धावा फलकावर लागल्या गेल्यात. 1 चेंडू आणखीन इथून आपण पाहिला तर शिल्लक आहे आणि शैलेश आपण पाहतोय जे स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतील. या शेवटच्या चेंडूवर एक मॅक्झिमाइज फिनिश करतील का एक ग्रेट फिनिश वेल फिनिश मात्र एक मोठा बिग हिट मात्र लगावतील का पाहूया. हा बॉल दीपेश यांचा अराउंड द विकेट न प्रयत्न तर चांगला आहे आणि डेफिनेटली तोच प्रयत्न होतोय. यस इट इज आउट ऑफ द पार्क चेंडू पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवर षटकाराने टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पोहोचली आहे 55च्या घरामध्ये आणि 56 धावांचं लक्ष मात्र हा सामना जिंकण्यासाठी असेल ते म्हणजेच जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमला. एक छोटासा ब्रेक मध्ये वळूया त्यानंतर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात मात्र मैदानाच्या आतमध्ये परतूया. धन्यवाद डीजे. मी विनंती करतोय तुषार 11 न्यू टीम दार आणि आझाद वसई टीमचे कर्णधार विनंती करतोय आपण या कारण की इथे ड्रॉ उडवण्याची वेळ झालेली आहे. आपण ड्रॉ उडवणार आहोत
तुषार 11 धानीव टीमचे कर्णधार असतील आशिष असतील, दुसऱ्या बाजूने किरण पराठे आज प्रभावी कर्णधाराची भूमिका आज आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला मात्र दिलेली आहे. पाहूया आपण कोणत्या खेळाडू कर्णधाराची भूमिका पूर्ण करताना पाहायला मिळेल. लक्ष आहे जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर तब्बल 56 धावांचं योगेश आणि राम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. या जोडीवर आपण पाहिलं तर भरपूर काही भवितव्य अवलंबून राहणार आहे, कारण की ही मॅच जर जिंकायची ना 56 धावा तर मग या जोडीला विस्फोटक खेळ करावा लागेल. जो खेळ जयेंद्र वाघेनं केला तसा खेळ मात्र मित्र म्हणून योगेश या खेळाडूला करावं लागेल, कारण की त्याच्याकडे ती क्षमता आहे. मोठे फटके मात्र ते एक्झिक्यूट करू शकतात, चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करू शकतात आणि ती क्षमता मात्र या क्षणाला दर्शवावी लागेल. योगेश आणि राम पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहिला निलेश बंद्रे नावाचा हा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन सज्ज. पहिला चेंडू टॉपेज पाहतोय आपण, थर्डमॅनचा खेळाडू पाहिला आपण तर झेलच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर विकेट मात्र डाऊन होताना पाहायला मिळते आणि योगेश मात्र 0 या धावसंख्येवर मात्र बाद होत असताना आणि डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. पिवला पिवला रान भेंडायू फुलला टोला टोला फुल त्याचा कोणाया तोडला. पिवला फुल माझे आयटम मी तोडला. टोला टोला फुल तिने केस तर मारलेला. पिवला फुल धन्यवाद डीजे, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साईकृपा ट्रॉफी 2025 आपण हे आयोजन पाहायला मिळते. दुसरा दिवस आणि आपण बघितलं तर या षटकानंतर आपण पाहिलं की प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजे टॉस बॉक्स पाहतोय आपण, तिथे ड्रॉ केले जाणार आहेत. चेंडूला वळवले मनगटाच्या सहाने मात्र आपण पाहिलं आयुष पुढे सरसावत असताना पाहायला मिळाले. एक धाव मात्र जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. विश्लेषण करायचं झालं तर मग 56 धावा म्हणजे भरपूर आणि भरपूर आहेत, त्याच्यासाठी मोठे फटके खेळणं अनिवार्य असतील. आस्किंग रन रेटचा विचार केला तर जवळ आपण पाहू शकतोय या वेळेला आपण पाहिलं तर चांगल्या स्वरूपाचा चेंडू जर पाहायला मिळालाय. चेंडू फेकून झाले आहेत या षटकामध्ये. तीन चेंडू आणखी शिल्लक आहेत. अनसाइडला चेंडूला वळवलंय, परंतु या फटक्याने काही होणार नाहीये. जे कार्य तुम्हाला पूर्ण करायचं तर नक्कीच ज्या धावा पूर्ण करायचं तुम्हाला चांगले फटके म्हणजे षटकार चौकार टोकण्याचा प्रयत्न करावा लागतील, कारण की याच फटक्याने मात्र तुमची बात बनवू शकते, अन्यथा काही नाही होणार. सरळ बॅटच्या साईडने खेळलेला फटका मात्र आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि 4 धावा मात्र या फटक्यामध्ये मिळताना पाहायला मिळतील. अशा तऱ्हेने पहिली बाउंड्री मात्र इथे या इनिंग मध्ये त्यांना पाहायला मिळते. थँक्यू डीजे. छोटा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हा चेंडू मात्र सरळ निघून गेलाय लॉंग लेगच्या सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी आपण पाहिलं टीमची टोटल आपण पाहिली तर पोहोचली गेली 12 या आकड्यावर. म्हणजे जवळजवळ 56 धावा पूर्ण करायच्या म्हणजे 19 ची सरासरी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अजय आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. रोहित टक्कर यांना विनंती करते आपण या आपल्या शुभ हस्ते एक चिठ्ठी आपण काढायची आहे. कुलजा शिपशिम बघूया कोणाचं भाग रोहित टक्कर यांच्या हातातून उघडलं जाते. एक काढायची आहे ती बाजूला ठेवा आणि आता मात्र मॅच कोणाचं होईल हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. तुषार 11 धाणीव अँड त्यांच्या समवेत आझाद स्फोट वसे असा मॅच आपण पाहणार आहोत आणि विजय संघाला या ठिकाणी पुढे साल मिळालेली आहे. फटका मात्र जोरदार मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव मिळेल. टॉस सुद्धा केला जाईल. यस टॉस आपण या ठिकाणी करतोय. रोहित टक्कर दादांच्या शुभ हस्ते
टेलचा कॉल आला होता आणि येथे मात्र टेल. तर तुषार 11 धाने व टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? हॅलो क्षेत्ररक्षण. यस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. 3 ओव्हरचा मॅच असणार आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. थँक्यू. षटकार आला इथे आपण पाहिला. तर मॅच मध्ये आपण पाहिली तर लढाई अजून मात्र चालू आहे. कारण की या षटकाराने आपण पाहिला तर टीमची टोटल आपण पाहिले पोहोचली गेली आहे. टीमची टोटल 19 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजून सुद्धा 37 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आयुष वाघे दुसऱ्या षटकामध्ये आहेत गोलंदाजीसाठी. अशाच प्रकारचे फटके खेळावे लागतील. मॅचला जिंकण्याची संधी मिळेल. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. एका टप्प्याने मात्र चेंडूला अडवलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. तर भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. या दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडली. 21 धावा फलकावर लागल्यात. चेंडू टाकून जावी या षटकामध्ये आपण पाहिले तर 3 म्हणजे जवळजवळ 9 चेंडू असतील आणि या 9 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 35 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हव्या आहेत. हो, डॉट चेंडू नक्कीच मॅचची हवा काढण्याचं कार्य करतील. जवळजवळ आपण पाहू शकतो की इथून आपण पाहिजे येणारे 2 चेंडू असतील. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके मिनिमम खेळणं गरजेची बाब झाले या मॅच मध्ये येण्यासाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमला खेचलाय मात्र उंची जास्त आहे. निलेश बंद्रे पुढे सरसावलाय. त्यांच्यासाठी सोपा झेल निर्माण झाला आणि तो झेल मात्र त्याने पकडला आहे. इथे विकेट डाऊन झाली आहे. महत्वाची आपण पाहिली आहे तर जो विकेट आपण पाहिली आहे तर कोणाची तर सूरज या खेळाडूची. डीजे आपण पाहतोय. विश्लेषण करायचं झालं इथे तर मग विकेट डाऊन झाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. 35 धावा हव्या आहेत आणखीन मॅच जिंकण्यासाठी. बॅटर इन विश्वनाथ भोईर आल्या सरळ बॅटच्या साइडने. क्या बात आहे. डाऊन द ग्राउंड शॉट. 6 धावा मात्र ठोकल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून आणि या 6 धावांनी टीमची टोटल पोहोचली गेली आहे 27च्या घरामध्ये. 27 धावा लागल्या. त्याचाच अर्थ आपण पाहिला तर मग आणखी 29 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. काय पाहिजे बायांना? सोन्याचा हार म्हणतात. सोन्याचा हार. जयेंद्र वाघे पाहतो गोलंदाजी मार्कवर 29 धावा मात्र हव्या आहेत. आता आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 6 चेंडूवर 29 धावा. बॉलिंग ट्रॅकवर जयेंद्र वाघे आपल्याला पाहायला मिळतील आणि समोर असलेले खेळाडू आपण पाहिले तर मग राम. हो, जयेंद्रचं स्वागत मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न परंतु चांगला एफर्ट्स. नक्कीच हा प्रयत्न मी म्हणेन आपल्या संघासाठी धावा वाचवणारा राहिला कारण की बहुमूल्य मी तर म्हणे 4 धावा वाचवल्यात या प्रयत्नानं. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जंप लगावली गेली. टीमच्या टोटल मध्ये भर पडले गेले. 29 धावा झाले. 27 धावा अजून सुद्धा हव्या आहेत जिंकण्यासाठी. कदाचित हा षटकार जर आला असता तर मी तर म्हणेन की मॅच मध्ये आपण पाहिले एक उमेदची किरण मात्र जागृत केली असते. अजून सुद्धा आपण पाहिले मॅच संपलेली नाहीये. 5 बिग हिट 5 मोठे षटकार मॅच जिंकली जाऊ शकते. आपल्याला फ्लाइट दिली होती चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट पाहायला मिळाला. स्वतः जयेंद्रजी वाघे पाहायला मिळाले आणि तिथूनच आपण पाहिलं 1 धाव मिळाली. 1 ने टीमच्या टोटल मध्ये भर पडते. 30 धावा फलकावर लागल्यात. 26 धावा हव्या असतील. आता मात्र आपण पाहिल्या तर येणाऱ्या 4 चेंडू मध्ये लेग कटर पाहायला मिळाला. फाईन लेगला फिल्डर आहे. ते झेल कलेक्ट केला जाईल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळते आहे. मॅच मात्र आपण पाहिली आहे तर आता औपचारिकता म्हणून राहिली आहे कारण की 3 चेंडू आणि 26 धावांची गरज.
जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमला आता लागली आहे. जे आपण पाहतो इथे तर ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं, जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं नाणेफेकी जिंकून बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं, परंतु अपेक्षित जी कामगिरी होती ना बॉलिंगची मात्र तशी झाली नाही आहे. आता 26 धावा हव्या आहेत. फिरकी मात्र पाहायला मिळते आणि त्या फिरकीच्या समोर आपण पाहिलं तर मग फलंदाज कमी पडताना पाहायला मिळत आहेत. आणि इथून आपण पाहिलं तर मग 26 धावा 2 चेंडू राहिलेली आहेत, ती फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी आणि तीच आता पूर्ण करताना पाहायला मिळतील फलंदाज. दुसरं काही नाही आता मिळणार या मॅचमध्ये. कदाचित पुढे सरसावले होते विकेटसाठी पण डेफिनेटली आपण पाहिलं तर कॅच पकडलं असतं तर जयेंद्रच्या खात्यामध्ये विकेट आले असते, आता तसं काही झालं नाही आहे. परंतु वन साईड वाला मुकाबला, वन साईडवाला मुकाबला नक्कीच प्रेक्षकांना कधीच आवडत नसतो, परंतु हा वन साईडवाला मुकाबला झाला. परंतु यानंतरचा मुकाबला आहे ना कदाचित मात्र आपण पाहिला तर एक बरोबरीचा होणार आहे, याच्यामध्ये नक्की शंका नाही. कारण की तुषार 11 धानीव टीम आणि अगेन्स्ट आझाद. पुढे सरसावून खेळलेला फटका हवेत आहे, परंतु प्रयत्न अतिशय चांगला केला, कारण की जवळजवळ अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ झेल पकडला सुद्धा होता, परंतु स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिला एफर्ट्स लावला गेला, चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि अशा तऱ्हेने मात्र मॅच जिंकला गेला. आपण पाहिलं तर पीरबाबा स्पोर्ट्स पापडी टीमनं कॉंग्रॅच्युलेशन्स पीरबाबा स्पोर्ट्स पापडी टीम. आणि मनापासून आभार व्यक्त करेन जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमचा, कारण की चांगला परफॉर्मन्स केला होता पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच तो परफॉर्मन्स कंटिन्यू करता आला नाही आहे त्यांना. वही आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहतोय तर आपण पाहिलं तर जवळजवळ कोणता खेळाडू आहे, जयेंद्र वाघे ठरतो या मॅचचा हिरो. आणि आपण पाहिलं तर इथे दाखल झालेले आहेत सिंगर किशोर मडवी धानीव गावचे. वेलकम किशोर. आणि किशोर यांचा उल्लेख करायचा झाला तर सध्या तरी आपण पाहिलं तर जबाबदारी